2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन। नमस्कार, मी शर्वरी आणि तुम्ही पाहतात कलाकार दिन विशेष। 2 फेब्रुवारी 1971 साली इराणच्या रामसर शहरात पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धनावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती। पाणथळ प्रदेशांचे संवर्धन करण्यासाठी त्या परिषदेत 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जावा असं ठरवण्यात आलं। मात्र 1997 पासून हा दिवस साजरा करण्यात सुरुवात झाली। तेव्हापासून पाणथळ जागांना रामसर जागा म्हटलं जातंय। आता प्रश्न हा आहे की पाणथळ जागा म्हणजे नेमकं काय? तर रामसर ठरावानुसार तलाव, नद्या, दलदल, खारफुटीतील वने, वाळवंटातील हिरवाळीची बेटे, प्रवाळ बेटे अशा नैसर्गिक जागा आणि मत्स्यतळे, धरणे, मिठागरे, भातशेती या मानवनिर्मित ठिकाणांना पाणथळ म्हणतात। भारत हा या रामसर कराराचा एक सदस्य असल्याने ऑगस्ट 2024 पर्यंत भारतातील एकूण 85 जागांचा रामसर पाणथळामध्ये समावेश झालाय आणि यामध्ये महाराष्ट्रातील केवळ 3 जागांचा समावेश आहे। महाराष्ट्रातील पहिले रामसर पाणथळ म्हणून नाशिक येथील नंदूर मध्यमेश्वर अभयारण्यास मान्यता मिळाली। त्या ठिकाणी कायम निवासी आणि स्थलांतरित अशा 250 पेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद आहे। महाराष्ट्रातील दुसरे रामसर पाणथळ म्हणून लोणार सरोवरास मान्यता मिळाली। हजारो वर्षापूर्वी उल्कापातामुळे तयार झालेले हे सरोवर क्षारयुक्त आहे। तर तिसरे रामसर पाणथळ म्हणून ठाण्याच्या खाडीला हा दर्जा मिळालाय। वनस्पती नष्ट होणे, क्षारीकरण, अतिप्रमाणात पाणी येणे, जलप्रदूषण, आक्रमक प्रजाती, अत्याधिक विकास आणि रस्ते बांधणी या सर्वांमुळे देशाच्या पाणथळ प्रदेशांचे नुकसान झाले आहे। तमिळनाडूमध्ये भारतातील सर्वाधिक 18 रामसर साइट आहेत। प्रत्येक वर्षी लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पाणथळ जमिनीच्या मूल्याबद्दल जनजागृती करण्यात मदत करण्यासाठी एक थीम निवडली जाते। 2025 च्या जागतिक पाणथळ दिवसासाठी आपल्या भविष्यासाठी पाणथळ प्रदेशांचे संरक्षण ही थीम आहे। ही थीम सर्व लोकांच्या कल्याणासाठी या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी धाडसी कृतीशी निकड अधोरेखित करते। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा।